जांबे करतो प्रारंभे डपावर तापतून तुझ्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण राम प्रभूचे गातो गुणगान जी 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 राम प्रभूचे गातो गुणगान जी 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 आदि नमन साधू संताला आदि नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जी जी गुरु चरणाला जी जी नमन माझे नामानंदाला नमन माझे नामानंदाला गुरु मौलीला राहियाजीला रखमाईला पांडुरंगाला सोलापूर जिल्हा करमाळा तालुक्याला मुक्कामी उमरड गावाला पूर्ण चढवून शाहिरी साजाला राम प्रभूच्या गातो पवाड्याला जी जी गातो पवाड्याला जी कराळ विक्राळ दुष्ट नष्टी भोवत्या राक्षसांच्या कोटी सिद्धेसी त्यांचे भय नोटी तवची भयाचा वर्तर राम राम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पडता जड वारीदासी आठवावा हरी मग तो दिशी नाडगारी सुदर्शन। आपल्याला या ठिकाणी रामकथेवर भाष्य करीत असताना आपल्याला जितकंच मन इतकंच बोलायचंय, नगरावर टंकी वाजवायची नाही, तुम्हाला ऐकायला व्यवस्थित मिळावा बरं का। म्हणून मी मध्ये मध्ये थोडं बोलतो, लय काही जोर लावित नाही। आपल्याला यांच्याकडूनच माहिती करून घ्यायची सगळी। हे बोलले आपल्याला नाही सांगितलं तरी कळतंय, न सांगता तो मा कळो येते अंतर। या ठिकाणी भगवान परमात्म्याची अर्धांगी सातवी सती असणारी सीता मावली आणि मलिन अवस्थेमध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण करते बरं का। आणि देव भक्ता लागी करोडची संसार अंगे वारंवार करीतसे देवाच्या नादाला लागला का त्याला लबाडी करायच्या टायमाला बंधन पडतं, त्याच्या मनात बरं का बंधन पडतं की आपण माळकरीत आपण रामायण सांगतो, भजन करतो, आपण आपला बांध राखण्यापुरते पकड राहू, पण लोकाचा लोटण्याची तयारी आपल्याकडे नसते। आणि प्रपंच एक असा साधन आहे जिथं लबाडी तिथं प्रपंच वाढतो। त्याचं मुख्य कारण आहे तो टिकतो नाही टिकतो ते विषय आलंच आहे, पण लबाडाचा प्रपंच वाढतो। आणि परमार्थिक जीवनाला लागल्यानंतर बरं का त्याला लबाडीची भीती वाटली की प्रपंच बारीक राहतो, मग देवाकडे यायला मोकळा राहतो। लय प्रपंचात गुंतलेल्याला कुठं वेळ आहे, त्यातला टाइमच नाही। बोला जवा श्रीराम आठवल हृदयात भव भयात जवा नाठवे रघुनाथ तवाची भयाचा आवत श्रीराम आठवल हृदयात भव भयात मग कैसार राम राम। भगवान परमात्मा हृदयामध्ये आठवल्यानंतर भव भव याचा अर्थ जन्म आणि मरण, जन्म मरणाची आवृत्ती पडलो का मारुती तो लावणी राम भक्तीन वानर पंक्ती उद्धरल्या। मग जन्म मरणाची भीती नाही, मरण माझे मरून गेले म्हणजे मरणाची भीती नाही। मृत्यू लोकाला आल्यानंतर मरावंच लागतं, पण मरणाची चिंता वाटत नाही। क्रूर दर्शन सीता श्रीराम देखे संपूर्ण वृक्षवल्ली तृण पाषाण देखे परिपूर्ण श्रीरामी राम राम। बजरंगबली हनुमंतरायाने दृश्य पाहिलं, वृक्ष पाषाण राम राम म्हणते। हनुमंतराय म्हणले माझ्या राम प्रभूने जे सांगितलेलं महत्व आहे ते अनुभवाला आलं। हनुमंतरायाचं मन प्रसन्न बोला भय पावले भया प्रति सुख पावले सुखावरती ऐसी अनिष्ट सीता सती देखी मारुती आनंदे राम राम। बजरंगबली हनुमंतरायाने पाहिलं, भीती नाही चिंता नाही, निर्भय अवस्थेमध्ये आनंद निर्भय डुलत तसे आहे ऐसा कोठी आठवची नाही। तीची विधी भूगुलाशाही भक्तीची अवस्था आहे आणि त्या भक्तीमध्ये ब्रह्मानंद लागली टाळी कोण देहाती सांभाळी। भक्ती करीत असताना भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये सीता माऊली आनंदी ते हनुमंतरायाने पाहिलं। हृदय श्रीराम प्रतीती श्रीराम भेट सर्वभूती भय माझी निर्भय प्राप्ती सीता सती स्वयं भोगी राम राम। सीता मातेने पाहिलं भय भय म्हणजे भीती दाखवणाऱ्या राक्षसीने जवळ आहे, पण त्यांच्या अर्ध्या वरड्याकडे तिचं लक्ष नाही। तो का म्हणे हसे जण नाही कारण
तया ठाई, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वैताचा धंदा. सीता मावलीत नामस्मरण त्या भगवान परमात्म्याचं करती आणि राक्षसिनीचा कालमा किती झाला लक्ष नाही बाबा. बोला. श्रीराम देखत सर्व भूती, श्रीराम देखत सर्व भूती, सकळ भयासी समाप्ती, भयते होय ब्रह्ममूर्ती, सुख संवित्ती श्रीरामे राम राम. सुप्रसन्न. सुप्रसन्न शब्दाचा अर्थ सतत आनंदामध्ये, अजिबात दुःख नाही, दरिद्री नाही, क्लेश नाही, आधी नाही, व्याधी नाही, पीडा नाही, रोग नाही, क्षय नाही, बिंदास अवस्थेत बरं का. आनंदे निर्भय तसे आनंद अवस्थेमध्ये सीता माता आहे. हनुमंतरायन दृश्य पाहिलं. आयसी अनुभवेसी जाण, श्रीराम नाम मुख्य साधन, नामे निरस जन्म मरण, नाम परिपूर्ण परब्रह्म. अशा अवस्थेत सीता माता आहे की नामस्मरण केल्यानंतर भीती नाही आणि भीती नसल्यानंतर पूर्ण अवस्था परब्रह्मपणाला जाण्याची क्रिया आणि कर्म ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण. नामापासी विरक्ती शांती, नामस्मरणे परोम भक्ती, नामापासी चारी मुक्ती, नामे निश्चिती परब्रह्म. नामाने निश्चयाने परब्रह्मपणाची प्राप्ती होती, भक्ती मुक्ती बरं का. नामापाशी चारी मुक्ती सांगितल्या, समीपता, स्वरूपता, स्वरूपता आणि सायुज्यता. कोणती भक्ती केल्यानंतर कोणती मुक्ती मिळती असं त्याचा तो एक अधिकार आहे, ती एक भक्तीची स्टेप आहे. पण नामापाशी सगळ्यात मुक्ती आहे तुमची. जितकं तुमची तुम्ही जसा पेपर दिलाय ना तसे तुम्हाला मार्क पडतील. तुम्ही कान्याच्या जागेवर एलंटी टाकली, एलंटी जागेवर मात्रा टाकला, मार्क 35 पडले म्हणून मास्टरला शेत येता का? तुम्ही काय लिहिलंय ना, तुमचं जे कर्म, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. भगवान परमात्मा घेतो आणि देतो. बोला. नामासी नाही स्नान बंधन, नाही नामापासी विधी विधान, अबद्ध नामाति पावन, नाम परिपूर्ण परब्रह्म. नामापाशी स्नान नाही, संध्या नाही, बंधन नाही. आता हा विषय जो आहे ना, नामापाशी बंधन नाही असं नाही बरं का. जो साधक साधनेवर रूढ झालाय त्याच्याकरता बंधन नाही. जो कीर्तनकार झालाय, महात्मा झालाय, आध्यात्मिक अभ्यास केलाय ना, त्याला माळ घालायची, गंध लावायचा, तुळशीला पाणी घालायचं, हे कर्म त्यांनी नाही केलं तरी करू नये असा वाद नाही बरं का. पण त्याने ते नाही केलं तरी चालतं का बरं का. काय खातो कास या संगती, त्याची अशी अवस्था झाली की तो काय खातोय कुठं राहतोय बरं का. मी जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पी. म्हणजे त्याचं कोणतंही जरी जीवनातलं कार्य असलं ना, ते भगवान परमात्म्याचं म्हणून जर करीत असला ना, तर ती सुद्धा त्याची देवाची सेवा आहे. मग त्याचं तुम्ही त्याने सकाळ आंघोळ केली का नाही केली, पण तो आंघोळ कोणाला करावं लागते? जो मळाला त्याला धुवावं लागतं ना. पण त्याने अंतःकरण मळूनच नाही दिलं, कोणत्याची वाचा न घडो मस्त, कोणाची निंदाच नाही केली, कोणाचं काही घेतलंच नाही, त्याचं अंग शरीर काम मळतंय का? मग ते नाही धुतलं जमतं, जड वाटलं, पुढाऱ्याचे कपडे मळतच नाहीत. मग शेतकरी मला त्याने 8 दिवस धुतले नाही, याने 8 दिवस ठुले, याचे तेलाचे ते पहिले गाण्याला बैल होते तसे होऊन जाते ना, कातडे होते ना कपडे, का ते मातीत काम करतंय. तसं ज्याची जशी भक्ती आहे ना तसं त्याचा अधिकार आहे. बोला. नामे दूषण होया भूषण, नामे पापियाती पावन, नाम स्मरता यम शरण, नाम परिपूर्ण परब्रह्म. नाम परिपूर्ण परब्रह्म. त्या भगवान परमात्म्याचं नाव आहे ना, ते परब्रह्म आहे. परब्रह्म अवस्थेला नेण्याचा अधिकार आहे त्या नामाचा. नामाचं महत्व वर्णन करीत असताना किती वर्णन करावं बरं का. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याचं वर्णनच काय करावं, त्याचं किती वर्णन केलं तर ते मात लागत नाही. राम रावणाचं युद्ध कसं झालं? राम आणि रावणासारखंच झालं. ते काही आपलं तुमचं आमचं भांडारे का म्हणून त्याला लय हल्लं, याला लय मारलं, तसं नाही ना. त्यांच्या बरोबरीचं दुसरं कोणी दाखवायला, तेच दोघं. बोला. नामासी नाही कर्म बंध,
कर्म पावन हे स्मृती वचन श्रुत्यर्थ. श्रोत्यार्थ, श्रोत शब्दाचा अर्थ आहे ऐकणार. श्रुती, श्रुती म्हणजे वेदाची असणारी रुची, रुची म्हणजे वेदाची पाकळी, तो असणारा मंत्र. त्या मंत्राने सांगितलं ऐकणाऱ्याला नाम हेच मंत्र आहे, नाम हेच तारक आहे. बरं का, गाता येईन तेनेची गावे, ज्याला येत नाही त्याने उगेची हरी हरी म्हणावे. कारण गाता येत नाही, ज्याला स्वयंपाकच येत नाही त्याने काय रुबाब करावा, चूल पेटायची, पाहुण्याला आमंत्रण द्यायची, येतच नाही ना काही. ज्याला येत आहे त्यानेच करावं ना. आता मला काही येत नाही, मग मी उगवाचा हाणू नाही ना तुमच्यापाशी, मी तुमच्यातलाच आहे ना. एवढंच आहे की मला माईक दिलाय, तुमच्याजवळ नाही. इतके आपल्या टिकरवाल्याकडे शिल्लक नाही, काळजी करू नका. तुमच्यावर तशी जिम्मेदारी नाही. तुमचं नाही सोपं काम आहे. चुकलं तरी मलाच बोलणार आहे आणि नाही चुकलं तरी मी मलाच नाव ठेवणार आहे. जे इथे येऊन मंदिरात ऐकतात ना त्यांना नमस्कार, जे बाहेरून ऐकतात त्यांना धन्यवाद, लोटा नाही त्यांना, आणि जे ऐकून शंका काढतात ना त्यांना बाय बाय. म्हणजे तुम्ही तिकडे ना आम्ही इकडे, चला. नामे नाही अनाद्या नामापासी नित्य स्वाध्याय नाम परब्रह्म स्वयमेव नाम निर्वाहो सभाग्य. सभाग्य, जो भाग्याने घेतो ना नाव त्याला निर्भय, भीती नाही, चिंता नाही, दरिद्री अवस्था नाही, दाई नाही, क्लेश नाही. दरिद्री अवस्था नाही म्हणजे प्रपंचिक लोक सगळेच पडत आहे बरं का नामावर, पण तसं नाही. म्हणजे आहे स्थितीबद्दल दुःख नाही, याला म्हणते अवस्था बदलली. नाम चैतन्याचा मुडा नाम परब्रह्माचा हुडा ब्रह्म नामाची या पुडा नाचे गडगडा स्वानंदे. आणि ब्रह्मनादामध्ये हनुमंत्र स्वानंदाने पाहू लागली. भक्ती सापडली, आपलं साध्य आणि साधन जे दुरावलं होतं ते साध्य झालं, प्राप्त झालं. पण हनुमंत्र आनंदाने नाचते. ते दृश्य नाथबाबांनी वर्णन केलं नामाचं महत्व. 6व्या नामावर गेल्या बघा, बोला. श्री राम नाम स्मरण ते भूषणाचे निज भूषणे आयुपना येवपना नामे पावन श्री शूद्र. या ठिकाणी बरं का वेदानं 3 असणाऱ्या घटकाला अधिकार दिलता. वैश्य, क्षत्रिय आणि वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण, ह्या 3 घटकाला म्हणजे वेदानं अधिकार दिलता वेद जपण्याचा. पण भगवान परमात्म्याने म्हणजे वेदानी मार्ग जो काढला, वेदाचे विभाग झाले बरं का, त्याच्या थोडं पंडिताचं पंडित पण बाहेर आलं. म्हणजे प्रत्येकाचं मतमतांतर झालं, त्याच्यावर ऋषीमुनीचं भाष्य झालं. आणि भाष्य झाल्यानंतर भगवान परमात्मा म्हणले, अरे माझं नाव पवित्र पावन आहे ना, वेद जाणून गेला पुढे मानवाला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. ते गुह्य ज्ञान आहे, पण ते नामस्मरण स्त्री आणि शूद्र या दोन्हीला अधिकार नामाचा दिला. म्हणजे यांना लय कष्ट करायचे, यांना आंब्यावर येंगायचे, कैऱ्या तोडायच्या, पिको घालायच्या, नंतर खायच्या. पण स्त्रीला आणि शूद्राला इतकं सोपं दिलं की पाड दिसला, खडा आणला, खाली पाडा खाऊन टाकला, लय पटकन एक वेळात खायला मिळतो, बस पितीत 8 दिवस. तसं येणं योगाची या वाटा जो निघाला का सुपटाचा या दुःखाची वाटा बघा, योग मार्ग कठीण. मग अशा अवघड गोष्टी 3 वर्णाला दिल्या, स्त्रीला आणि शूद्राला नाम तारक दिलं. बोला. श्री असी गळसरी कृष्ण मनी पुरुषा गळसरी राम स्मरणी ते तुटलिया रांडपणी काळ कर्मणी करावी. या ठिकाणी काय वर्णन केलं? स्त्रियाला गळसरी, गळसरी या शब्दाचा अर्थ आहे मंगलसूत्र, बरं का. आणि त्याच्यात काळ्या मण्याचं महत्व सांगितलं. ते तुटल्यानंतर तिचं जीवन व्यर्थ आहे. काल त्याच्यावर बोललो परादिशी आपण, जीवन कसं आहे, काय आधार गेल्यानंतर काय होत असो. पण पुरुषाला काय राम नाम म्हणजे मंत्र जपला ना ते त्याला बंधन आहे. म्हणजे याचा अर्थ असा, लक्षणीय अर्थ असा आहे, शब्दशः अर्थ असा आहे की बाबा मोकळं जनावर नको, प्रत्येक जनावराला दाव, माऊलीला दावा असणार धर्मपतीचं,
उचललं तर देव मला शिक्षा करेन का? हे दाव कोणाला? पुरुषाला. बोला. सीतेसी श्रीराम स्वधर्म, सीतेसी श्रीराम नित्य कर्म, सीतेसी भ्रतार श्रीराम, राम परब्रह्म सीतेसी. राम परब्रह्म आहे, पण सीतेचा भ्रतार आहे. ती असणारी सती आहे, ती अर्धांगी, तिची शक्ती आहे भगवान परमात्म्याची, ती माता माऊली आहे. बोला. श्रीराम स्मरता सीता देही वर्ते विदेहता, भयन मानी लंका नाता, हेही हनुमंता कळसर दे. बजरंगबली हनुमंतरायाला कळून चुकलं. अरे राम नाम घेते नाही, राक्षसींना भेट नाही, निर्भय अवस्थेमध्ये आनंदामध्ये ब्रह्मानंदाची साक्षात्कारी साधली. हे बजरंगबलीने दृश्य पाहिलं. पाहिल्यानंतर बोला. श्रीराम नामांकित सीता पत्नी, भूषण भूषण शिरोमणी, नामे निशंक अशोक वने, अनुदिनी निर्द्वंद्व. निर्द्वंद्व, मनामध्ये दुःख नाही, द्वैत नाही. एक असणारा एक परमात्मा आणि एक परमात्म्याशी निश्चय केल्यानंतर बरं का जीवनाला अजिबात दुःख वाटत नाही. दुःख का वाटत नाही? आई असते तिकडे लक्ष नाही म्हणून दुःख नाही. बोला. ऐसी देखोनी जनक बाळी, हनुमान भेटीसी तळमळी, कराळ राक्षसांच्या किंकाळी, देखोनी जवळी शंकरा. बजरंगबली हनुमंतरायाने काय केलं? किंकाळी. किंकाळी आरोळी दिली आणि पुन्हा शिंक टाकली हनुमंतरायाने. शिंक टाकणं म्हणजे इशारा करणं बरं का. राक्षसने पाहिलं, हटकून हनुमंतराय चिर चिर आवाज केला. बोला. जैसे नारायणाची रमा, तैसे सीता श्रीरामा, तिची भेट घेता राक्षस्या दमा प्रतिबंध. त्या ठिकाणी हनुमंतरायाने मनाला थोडा विचार केला. अरे म्हणजे भगवान परमात्म्याची लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मी सारखीची सीता आहे रामाची, पण हिची भेटी घेण्याकरता राक्षसाचं बंधन आहे. बरं का. चांगल्या काम तुम्ही जर जीवनात करायला गेले ना तर त्या कामाला लय मोठे अडथळे असते बरं का. पण वाईट कामाला कोणी सहकार्य होतो, पण परिणाम मात्र ज्याचा त्याला भोगावा लागतो. या देखता भेटी घेता, या मज झोपती सर्वथा, यांच्या मी करीता घाता, रावण सीता वधिल. हनुमंतरायाने मनाला असा विचार केला, म्हणजे यांच्या जर सीतेची भेट जर घ्यावी ना तर म्हणले ह्या आडव्या आहेत, प्रतिबंध आहे बरं का. भक्तीला भक्त साधक हा साधनेवर रूढ होताना त्याला प्रतिबंध असतो. तसा सीतेजवळ राक्षस नाही आहे, म्हणजे ह्या प्रतिबंध करताना आपल्याला भेटून द्यायच्या नाही. मग मला राग आला तर यांचा जर वध मी केला, यांना मारलं तर रावण जर सीतावर मारली तर काय करावं? हनुमंतरायाच्या मनात विचार आला. का आला? हनुमंतरायाला रावणाला मारायचं नाही. वधिलिया श्रीराम कांता, माझे कष्ट जाती व्रता, म्या मारिलिया लंकनाथ, सुख रघुनाथा उपजेना. मी जर राजा रावणाला मारलं, रावण सीताला मारलं, मला राग आला, मी रावण मारला तर परिणाम काय होईल? भगवान परमात्म्याला आनंद होणार नाही. का होणार नाही? रामाचा अवतारच रावण मारण्याकरता बरं का. आणि मग असं ज्याचं काम त्यांनी केलं तर ते योग्य दिसतं, नाही आपण करणं योग्य नाही. चला या लागी आपण तत्वता, जव राक्षसी होती निद्रिस्ता, तव वृक्षी राहू गुप्तता, एकांती सीता जव भेटे. हनुमंतराय म्हणले संधी आल्याशिवाय बरं का, काळ वेळ संयोग आल्याशिवाय कोणतंही कार्य फलद्रूप होत नाही. म्हणले एकांत सीतेची भेट घ्यायची
ना म्हणले बंधने प्रतिबंध राक्षसने राखणदारी ना ह्या झोपत्या नसता म्हणले आणि या झोपत्यावर सीतेची भेट आपण घ्यावी. बजरंग बली ऐसे सोये विचारून हनुमान वृक्षी होयलीन जेविका चपळ पवन होय सुलीन आकाशी. या ठिकाणी काय वर्णन केलं? हनुमंतराया वृक्षात बसले, सीता मातेला पाहिलं, अनुभव आला ही सीता आहे. फक्त भेट घ्यायला वेळ लावला. शांती ब्रह्मनाथ बाबाने वर्णन केलं चकोर नावाचा पक्षी बरं का, तो फक्त पावसाचं जर पाणी पडलं तर तेच मध्यांतरी येतो आणि आकाशामध्ये आकाश पोकळीला त्याचं भ्रमण असतं त्या चकोर पक्षाचं. आणि इडी फक्त पावसाळ्यातच पाऊस पडतो. पुन्हा 2 काळामध्ये उन्हाळा आणि हिवाळा बरं का. चंद्रामृताचा वर्षाव होतो, त्याला पाझरामृत म्हणते. आणि पाझरामृताचा वर्षाव झाल्यानंतर त्याचा लाभ चकोर पक्षाला होतो आणि त्या अमृत स्रावावर त्यांचा जीवन जगत. जेवी आब्रह्माजी भास्वत स्वयासे अतिभूत तेवी वृक्ष माझे हनुमंत सावचित गुप्तत्वे. हनुमंतराय वृक्ष गुप्त अवस्थेमध्ये राहिले. कसे? पावसाळ्याचे वर्षा ऋतूच्या टायमाला पाऊस पडतो आणि पावसाळ्यामध्ये ढगाच्या आड असणारा सूर्य जातो. सूर्य ढगानं झाकत नाही, आपली दृष्टीला आड येतं. ते दृष्टीला सूर्याच्या आणि आपल्या मधील पाण्याची जी दृष्टी आहे ना तिला प्रतिबंध येतो ढगाचा. आपण म्हणतो ढगानं सूर्य झाकला, सूर्य झाकत नाही, आपली दृष्टी झाकते. जेवी आत्मा हृदयात असोनी न देखती समस्त तेवी वृक्षी हनुमंत अतिगुप्त राहिला. बजरंगमध्ये हनुमंतराय वृक्षामध्ये गुप्त राहिले. हृदयामध्ये असणारा आत्मा आहे आणि आत्म्याची प्रचिती साधकाला येत नाही. आणि बरं का, साधक, मुमुक्षु, जिज्ञासू आणि पामर विषयी असे 5 टप्पे भक्ती करणाऱ्याची त्या 5ही टप्प्यातल्याला सुद्धा आत्मप्रचिती यायला फक्त मुमुक्षुलाच येते नाही, तर या 4 टप्प्यातल्या जीवनाला आत्मप्रचिती येत नाही. म्हणजे भगवान परमात्मा हृदयात आहे हे कळत नाही. जेविका वेदीचा वेदार्थ असोनी कोणा नवे व्यक्त तेवी वृक्षी हनुमंत अतिगुप्त राहिला. बजरंगमध्ये हनुमंतराय गुप्त अवस्थेमध्ये वेदाचा अर्थ बरं का. आता वेद जाऊ द्या, वेद तर आपल्याकडं पाहण्या सुद्धा येत नाही, पण विचार सागर नावाचा ग्रंथ आहे माझ्याकडे. हिरबळ वाचला ना तरी आपल्याला त्याचा अर्थच लागत नाही. किती बार वाचला मी, पण त्याच्यात काय आहे, कशात तत्व दिले ते काय करावं लागतं, ते आपल्या गुरुकडून घ्यावं लागतं. जसं साळा धडा देतात ना मुलाला, तसं ते पूर्ण त्याचा एक पाठ असतो, तो घ्यावा लागतो, तेव्हा त्याचा अर्थ लागतो, नाही तर असा अर्थ लागत नाही. तसं वेदामध्ये भगवान परमात्म्याच्या गुणानुवादाचा अर्थ आहे, पण वेदाला सूत्रधारीच लागतो कळायला, सर्वसामान्य जीवाला कळत नाही. तसं हनुमंतराय वृक्षात बसले, कोणाला कळत नाही. कोणा वृक्षी राहता मारुती झाली अरुणोदय प्राप्ती गवळी दोहाचा करीती गोपी आरंभिती गोर समंथन. आता या ठिकाणी सकाळचं वर्णन नाथबाबांनी केलं. सकाळ सूर्योदय झाल्यानंतर काय होतं, गवळी असणारे गाईच्या शेण कार्य सोड बांध करायला लागते. गवळणी असणाऱ्या ताक करत्या त्याला गोरज मुहूर्त म्हणते बरं का. सकाळी 5 पासून 7 पर्यंत जो टाइम आहे त्याला गोरज मुहूर्त असं मानल्या जातं. त्या गोरज मुहूर्तावर स्नान संध्या करणं पवित्र आहे. तो मुहूर्त असणारा ज्ञान अर्जन करण्यास सुद्धा योग्यतेचा आहे. बोला. वेद पाठक वेद्याध्यायनी राजद्वारी मंगळ ध्वनी ललित गंधर्व गायनी जय जय ध्वनी देवद्वारी. देवाच्या दारामध्ये सकाळच्या बारी नामनामाचा गजर होतो. गायन करणारे गायन करते, प्रत्येक आपापली कला जोपासण्याचं ज्ञान अर्जन करण्याचं साध्य आणि साधन हा सकाळचा असणार. अग्निहोत्री होमाचे गंध उन्मत्त गजांचा मद गंध शुद्ध सुमनांचा सुगंध सुधूप गंध देवालयी. देवालयामध्ये काय
काय सुवासिक असे असणारे फुलाफळांचे असल्या फुलाचा असणारा सुवास येतो. उन्मत्त हत्ती येतं ते सकाळच्या बारी सुद्धा बोकळत हत्तीला काल वेळ नाही बरं का. हत्ती हा उन्मत्त प्राणी, मग तो सुद्धा मोकळा सुटला की इकडे तिकडे हुदाड्या मारतो. तसं ब्राह्मण सकाळी असणारे अग्निहोत्री ब्राह्मण मंत्राने यज्ञ पेटीत येत, ब्राह्मण आपलं कर्म करतो, ऋषी मुनी ध्यान धारणा करते. प्रत्येकाचं कार्य करण्याचा टाइम आणि त्या टायमाचं विशेष वर्णन नेसली प्रिया काळी महापुंती सोडोनी पितांबर देपती देवी अंधार तेजोनी राती देग बसती पित प्रभा. या ठिकाणी काय सांगता अंधार. अंधार शब्दाचा अर्थ आहे अज्ञान. अज्ञानातून ज्ञानाची प्राप्ती झाली की जीव पुन्हा अज्ञानाकडे माघारी वळत नाही. रात्र आहे ना तोपर्यंत जरी माणसानं वस्त्र अंगावर नाही ठेवलं तरी सकाळचे सूर्योदय झाला स्नान संध्या केल्यानंतर जे उपर वस्त्र आहे म्हणजे आहे ते वस्त्र नाही बरं का. तुम्ही विचित्र माणसे फक्त ऐकत. हे माणसं काय करते रात्रीच्या वेळेस काही कमी कपडे ठेवतात अंगावर पुरुष मंडळी आपल्या, आणि काही कपडे आपले रात्री नसते अंगावर, पण सकाळ स्नान संध्या केली गावात फटका मारायला आल्यावर येतो का तसा अर्ध्या चढीवर. ते बाबा गुजरे का थोडा शेण काढताना अर्ध्या चढीवर आहे बिचारे कपडे घालतात. तुम्ही भाग्यवान येत असो, पण जसं अंधकारातून ज्ञानाकडे येतं अंधारात दिवस उमल्या आपल्या सृष्टीचे जे देहादी कर्म हे कर्म चालले जाते आणि प्रत्येक कर्म हे सकाळी ब्रह्ममुहूर्त केल्या जातं. बोला. झाले सूर्योदय प्राप्ती व्यवहार प्रति त्रिजगती निशाचेरली न होती सुख संभूती दिवाचरा. या ठिकाणी सांगितलं सूर्योदय झाला दिवाचर गिधार, गिधाराचे डोळे जाते सूर्य उगाल्या बरोबर बरं का. ते उलट टांगून बसतं असो. आणि मग बाकीचे जे प्राणी आहेत त्यांचं ज्याच्या त्याच्या कार्याला लागते ते सूर्योदयाचं महत्व आहे. बोला. हनुमंताचे निजय चित्ती एकांती भेटावी सीता सती अतिशीघ्र व्हावी राती वृक्षावरती तिष्ठत. म्हणजे सूर्योदय झाला पण काय कामाचा नाही. सगळी जागे झाले, हे राक्षसी जागे झाले. प्रत्येक जण आपापलं जीवनातलं कार्य करू लागला. पण म्हणले दिवसा नाही आता भक्तीला रात्रीच भेटावं लागेल एकांत. बरं का. एकांत एकांत म्हणजे एकटा ध्यान धारणा करून नामस्मरण केल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्या करता त्या ठिकाणी असणारी जी साधना आहे त्या साधनेचं फळ देतो. बोला. आईसे हनुमंत दरिता चित्ती श्रीराम कार्याचे निज स्वार्थी कपिस भेटावया सीता सती गेला ग बसती अस्तमाना. या ठिकाणी बजरंगमध्ये हनुमंतरायाची मनाची अवस्था शांती ब्रह्मनाथ बाबा म्हणजे असो सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा रात्र येणाराचे रात्र आणि सूर्य अस्ताला गेला आणि सूर्य अस्ताला गेल्यानंतर काळोखी रात्र असणारी पण तो काळ हनुमंता करता भाग्याचा आहे. तो क्षण महत्वाचा आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. जैसी श्याम सुंदर बाळी लेली मोती यांची जाळे तैशा नक्षत्रांच्या ओळी नभो मंडळी शोभता. श्याम सुंदर भगवान परमात्म्याला आवडणारा रंग आहे सावळा. आणि सावळ्या असणारी बाळी, बाळी म्हणजे लहान मुलगी, आणि तिने जशी पूर्वीच्या काळात वेण्या नव्हत्या बुचुडा होता, बुचुड्याला जाळी असायची त्याला मोती असायची. ती जशी बाळी श्याम सुंदर आहे मोत्याची जाळी होती तशी काळोखी रात्र पडली. आकाशामध्ये असणाऱ्या तारांगणा लक 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 चमकू लागल्या आणि त्या मनाला प्रसन्न करू लागल्या. बोला. रात्री नव्हे ते सखी हनुमंता भेटावया श्रीराम कांता दोघा संवाद गुप्त कथा साधू एकांता असे. रात्र ठिकाणी रात्र नाही म्हणजे ती एक असणारी सती साध्वी ती असणारी धरणी आणि धरणी माता अंधकार पांघरली पण भगवान परमात्म्याची असणारी ती सीता मावली आणि हनुमंतराय हा दास्य भक्ती सीता ही असणारी भक्ती
भक्तीचा आणि दासाचं सेवकाचं मिलन आहे दोघांचं. भेटावया सीता स्वामीनी रात्री नव्हे ती सखी जननी जानकी संवाद पाहना बाजूनी समाधानी बैसविल. नाथ बाबांनी या ठिकाणी याला रूपकाची ओळी म्हणते ना. रूपक म्हणजे शब्दाची संगती लावून केलेलं त्याला रूपक म्हणते. नाथ महाराजांनी वर्णन असं केलं ती रात्र नाही, ती असणारी काळुकी रात्र आहे, ती असणारी सीतेची जननी धारा म्हणजे पृथ्वी. ती पृथ्वी सीतेची आई आहे. अंधार पांघरून बसली, पण हनुमंताची आणि त्या सीतामाऊलीची भेट होईल आणि त्या दोघांचा संवाद ऐकण्याकरता टप लावून बसले. बरं का, आपल्या मंदिरामध्ये कोणी बडबड करीत नाही, कोणी काही बोलत नाही, पण मी असं वागताय मला कोणी काही बोललं तरी चालतं. मला कसं होतं, मला वाटतं हे बिचारे घरीच लय ताराशे यांना आणि कोणते आवळात येते तर निध यांना दाख लावले होते हे यायचे नाही. बरं का, येत जा ऐकत जा, जवळ ऐकता जवळ ऐका, कळत नाही कळत मलाच कळाला तर तुम्हाला काय मी सांगू कळतंय का नाही ते, पण असू द्या. संवाद पानाचे तुष्ट पुष्टी आखळ्या क्षयाची करी भेटी इंद्रजिताची पूर्वोनी पाठी राक्षस कोटी गांजिल. रात्र नेनाथ बाबा म्हणजे ही काळ वैरिणी आहे. हनुमंत करताना सीतेच्या भेटीला ती योग्य आहे, ती त्यांना सहकारी आहे, पण ही काळ रात्री काय करीन आखे मारेन रावणाचा रात्रीलाच आणि काय करेन इंद्रजिताची फजिती करेन, रावणाची फजिती करेन. ही त्यांच्या करता चांगली नाही. रात्री नव्हे ते महाकाळी येवोनी हनुमंता जवळी भेटोनी जनक बाळी करील होळी लंकेची. अरे ती रात्री नाही काळ वैरीने आणि हनुमंताची सीतेची भेट व्हायला तिथून पुढे परिणाम यागा होईल म्हणजे रात्री नव्हे ते सप्तशती शुंभ निशुंभ केली समाप्ती आता येऊनी हनुमंता प्रती करीन शांती लंकेची. शुंभ आणि उपशुंभ हे असणारे दोन होते ना राक्षस, त्यांची शांती झाली. ती कथा आहे बघा अरण्यकांडामध्ये. असो, पण हनुमंतरायाची आणि सीतेची भेट होणे एवढंच ह्या रात्रीला चांगलं आहे, पण राक्षसाकरता यांची भेट चांगली नाही. बरं का, कधी कधी काय होतं ओघात बोलतो बरं का, कोणी लावून घेऊ नका मनाला. ह्यो रेडमेड शर्ट आहे, ज्याला येईल ना ती त्याचं माप असेल त्याला बसल. काही काही माणसं दोघाचं व्यवस्थित चाललं का तर तिथं घोटाळा घालून काय करते मजा बघते, म्हणजे दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ. म्हणून अशी काही माणसं असते ते संधी साधण्याकरता ते कुठंतरी वाट बघत असतील, आधी बोट नंतर पाय, पायाच्या नंतर मुंडकं बी लावते. रात्री नव्हे ते काळ रात्री प्रवेशोनी कपिंद्री रिघोनी आग लंके माझारी करील बोरी राक्षसा. नागपराज म्हणजे रात्र झाली यांच्या करता राम सीतेचे हनुमंता करता बरी, पण ती काळी रात्र म्हणजे लंकेचं वाटूनच करीन रे बाबा, म्हणजे चांगलीच नाही. बोला ऐसी देखोन या राती रावण आठवे सीता सती झाली विरह ज्वर प्राप्ती सीता कामाती सकामा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आपण आतापर्यंत कथा ऐकली, बजरंगबली हनुमंतरायाने सीता पाहिली, इथपर्यंत कथा ऐकली. रात्रीचा परिणाम काय होईल तो परिणाम मी ऐकला, पण शांतीनं मनात बाबांनी या ठिकाणी कथेला थोडी कलाटणी दिली. म्हणजे काळी रात्र झाली, लंकाधीश राजा रावणाच्या मनात विचार आला, म्हणजे आपण सीता या शोकाला ठेवली नाही का वर ठेवायची, म्हणून रावणाला सीतेचा सन्निपात, म्हणून रावणाचा विचार त्या ठिकाणी काय झाला आपण पाहू. ऐसी देखोन या राती आनंद उल्हासे मारोती पुढील कथेची अनुवृत्ती सावध श्रोती परिसावे. सावध ऐका म्हणजे पुन्हा म्हणाय नको मागच्या ओळीत काय झालं, काय सांगितलं, कसं काय झालं. हनुमंतराया सीता मातेची भेट घेईन हे बी आता कार्य, हे बी सहयोग चांगला आहे दोघाचा, भक्तीचा आणि दास्याचा, सेवकाची आणि मालेकराची भेट.
पण लंकाधीश राजा रावण रात्रीच्या समयाला येईल आणि पुढे काय होतं ते बी आपल्याला ऐकायचंय. बोला. वस्त्राभरानी भूषित दिव्य चंदन आगरुलीत सीता कामे लंकानाथ पुष्पशे जे आत तळमळी रामा रघुनंदना. या ठिकाणी बरं का लंकाधीश राजा रावणाचं राजवैभवनाथ बाबांनी वर्णन केलं की रावण असणारा फुलाच्या शेजावर झोपलेला आहे. दिव्य सुगंध आणि चंदने फुलं फळ आहेत असे मन प्रसन्न आहे. वारा विंजन घालतोय काम्य नावाचं विमान आहे आणि त्याच्यात शेज आहे. बरं का पण मनाची जर प्रसन्नता असल तर काल परवा आपण त्या विषयावर बोललो बा गरिबी सुद्धा आनंदी आणि श्रीमंती दुःखी जरी विचार नसंत. पण लंकाधीश राजा रावणाच्या मनात सीताविषयी असणारा विरह अवस्था आहे आणि विरह अवस्थेमध्ये राजा रावण गेल्यानंतर त्याच्या मनावर प्रसन्नता नाही आणि तळमळ करू लागला अंतःकरणामध्ये काय करावं काय करावं. बोला. मीन अहिल्या शापित नारी मीन जानकी राजकुमारी मी तिरा नटी वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन तुझ्या पदाचे अखंड चिंतन राम रघुनंदना राम रघुनंदना. जैसा का खदिरांगार तैसा लागे सुमन शेजार सुमन माळा पोळी जिवार चंदने शरीर तप्त होय राम रघुनंदना. या ठिकाणी शांती ब्रह्मनाथ बाबांनी वर्णन केलं की लंकाधीश राजा रावण तळमळ करू लागला. फुलांची शेत असणारी त्याला गोड लागाना राजवैभव गोड लागाना एवढं मोठं ऐश्वर आहे ना तू पण तू सगळे तरी सुद्धा मनाची समाधानता नाही परिपूर्ण नाही. रावणाची अवस्था अपूर्ण आहे. पतित पावन श्री रघुनाथा एकदाच जाता जाता पाहिन पूजिन टेकेन माता तोच स्वर्ग मज इथेच येईल तोच स्वर्ग मज इथेच येईल पुरेपणा जीवना राम रघुनंदना. नावडती भोगोपचार नावडे विनातंती मधुर नावडे श्रियांशी शेजार नावडे मधुर रसपान राम रघुनंदना. रावणाची अवस्था नाथ बाबांनी वर्णन केली. फुलाचा हार आवडला फुलाचा पलंग आहे फुलांची शेज आहे ते आवडला स्त्रियांनी शृंगार केलेला आवडला त्या ठिकाणी सुद्धा रावणाची चित्तवृत्ती गुंताना. दैसी देखली स्वयंवरी तैसी आठवली सीता सुंदरे शेंदूर चर्चित भांग सिरी चाफे गोरटी सुकुमार. या ठिकाणी राजा रावणाच्या मनात आलेला विचार नाथ बाबांनी शब्द अंकित केला. कमल नयन कमल वदन ठाण मान गुण लक्षण आठवीत धनुस्तन मूर्छा पन्न रावण मूर्छित झाला म्हणजे देहावरची अवस्था देहाचं तादात्म्य तुटल्या गेलं. ठाण मान ती सावळी रंगाची असणारी श्याम सुंदर मूर्ती. नावडे विजयाचा संचार नावडे गायन सुस्वर सीतेने झडपिला दशशीर भूत संचार रावणा. भूत संचार
बरं का. तोंडाची बरळ आणि बुद्धिवारला संयम सुटल्या जातो, त्याला भूत संचार म्हणते. सीता लागली महत्भूत जीवे घेल लंकनाथ झाडोनी भरोनीच नचले तेत सांडणीची मात मानिना. या ठिकाणी कुणाचंच रावण ऐकत नाही. स्वयंपाक करणाऱ्यांचं ऐकाना, जाडून काढणाऱ्याचं ऐकना. धर्मपत्न्याने शृंगार केलाय तिथं त्याचं मन रमाना. आवरून शकेली चिंता सीता लागली ती अवस्था धीर न धरवे लंकनाता सकामता विवळत. सकामता विरह अवस्थेमध्ये रावण गेल्यानंतर काम आसक्ती झाली आणि इंद्रियावरला मनावरला ताबा सुटल्या गेला. सीता कामे कामा तुरे त्यजिली शया श्री शेजार अल्पई होता संचार कोप्य दुर्धर सेवकी. सेवकाने थोडा जरी स्पर्श केला, कोणी काही बोललं की रावण त्यांना हाणाया धावायचा. जेवण उठला रावण, शेष सुद्धा आवडला. भोग विलास वैभव त्याच्या जीवनामध्ये जे सर्व काही आहे, पण त्याची मनस्थिती त्या ठिकाणी रम्मान होत नाही. ब्रह्मवेद पडे घडघडाट पडते नित्य शांती पाठ त्यासी वारी ती राजभाट मौन निष्ठ राहू गे. आणि मग ब्राह्मण असणारे शांतीपाठ मंत्र जपते, त्यांचं बिचाऱ्याचं कार्य ते करू लागले. ब्रह्मदेव असणारा ब्रह्ममंत्र म्हणू लागला, बरं का, वेदरुच्या गाऊ लागला. पण ते रावणाचे सेवक म्हणले बाबा ती बिघाडलंय म्हणले. त्याच्या बघून काही मोठ्याने कोणी बोलू नका. दूत म्हणती बृहस्पती व्रता बडबड करीसी अल्प जल्पसी इंद्र सभे प्रती तैसी वदंती न करावी. बृहस्पती हा देवांचा गुरु आहे आणि तो बृहस्पतीला ते सेवकांनी सांगितलं तू बडबड करू नको, मंत्र जपू नको तू. आणि तुला इंद्र सभेत मंत्र जपायला इंद्राला आवडत येत, रावणाला आवडत नाही. इथं तो गप्प बसायचं, बरं का. आपलं माय मावल्यावर एक प्रसंग असा येतो, बरं का. त्यांना पाणी ग्रहण करून त्या घरी यावं. घरी आल्यानंतर किती आकलन असली ना तर 6-4 महिने सगळ्याचा अंदाज घेऊस्तो तिला तिचं मत मांडता येत नाही, बरं का. पुन्हा किती मांडती काय मांडती तुम्ही त्याच्यात हुशार आहे. पण त्या घराचा अंदाज घेऊस्तो जसं बोलता येत नाही ना तसं बृहस्पती तुझं शान पण तिकडं राहून इंद्राच्या दरबारात इथं चालायचं नाही. आमचा राजाचा कायदा याकडा आहे. नारदा विनावरी तुंबराला पुरे रावण स्वस्थता नाही शरीरी नाचणी दूरी दौडाव्या. नृत्य करणारे अप्सरे ते म्हणले इथून हाकून लावा, रावण अस्वस्थ आहे म्हणले, त्याची प्रकृती ठीक नाही. नारदाला म्हणले विडा वाजू नका, तुंबराला म्हणले तुम्ही गायन करू नका, आता तुमचं इथं थांबवा. बाटी गरजावे ना बाहेरी ब्रिदे पडावे ना कैवारी उगे राहावे समग्री रावण शरीरी अति व्यथा. रावणाच्या शरीराला व्यथा आहे म्हणले. हवा घालू नका, वारा घालणारे गप्प बसा, बोलणारे गप्प बसा. तुम्हाला नाही तुम्ही बोला, तुम्हाला नाही बंधन नाही. दूत ब्रह्मयाद्य नमस्कारिती समया नवे अध्ययन प्रती कोण व्यथा लंकापती पुषे प्रजापती दुतासी. ब्रह्मदेव म्हणले आज काहीच कोणाला चान्स नाही म्हणले, सगळ्याला काय डावाडावी चालली. नेमकं कुठं शिथिंगी पडली, कुठं पेट झालाय म्हणजे मला तरी सांगा. दूत म्हणती हे गुप्त मात प्रकट करू नये लंक्यात तुमचा समर्थ वचनार्थ ऐका वृत्तांत व्यथेचा. सेवक असणारे सेवकाला माहिती राहत आपल्या मालकाचं काय चाललंय ते, बरं का. ते ब्रह्मदेवाला म्हणजे तुम्ही ग बसा, आम्ही सांगतो तिनं काय बिघाडायची, पण लय प्रगट करू. सीतेचा भांग सेंदुरा चर्चित तोची भाला धगधगीत रुतला रावणाचे हृदयात
तेन्या स्वस्त लंकेश म्हणजे सीतेच्या भागातला शेंगुरा स्वयंवरात सीतेचा असलेलं स्वरूप आणि ते स्वरूप रावणानं डोळ्यात आणल्यानंतर आठविल्यानंतर त्याच्या देहाचा पालट झालाय. बोला. जानकी कामे रावण भ्रांत सर्वता नेने निज स्वार्थ हित सांगे त्याचा करी घात सीता सन्निपात लंकेशा. या ठिकाणी शांती ब्रह्मनाथ बाबाचे एक वर्णन आहे बरं का. जो धनलोभे गुलाला विषय मध्ये मातला तयाचा गेला विवेक. त्याचे उंच विचार नाही होते, धनात गुंतला, विषय आसक्त झाला. ती अवस्था रावणाला विरह प्राप्त झाल्यानंतर रावण कुणाचं ऐकत नाही, म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये फक्त सीता सीता असा ध्यास लागलाय. बोल. ब्रह्मवंशज लंकनाथ न सांगावा जानकी मुख्यात करू धावेल आती अनर्थ सीता सन्निपात रावण. आता ब्रह्मदेवाला सांगितलं सेवकाने, पण म्हणजे कुणाला बोलू नका, रावणाला तसं म्हणू नका, तो आपल्याला हानीन म्हणजे त्याचा कायदा आहे. आणि कधी कधी काय होतं बरं का, ज्याचा कायदा जिथं चलतो ना तिथं बाकीच्याला गप्पच बसावं लागतं. विधान परिषद विधानसभेमध्ये बी असं चालतं. सत्यवादी काही निर्णय घेते, विरोध पक्षाने बोखायचं आणि गप्प बसायचं. बोला. आयुष्या सांगता एकांत गोष्टी अशोकवन लक्षणी दृष्टी रावण काम क्षोभे उटी सीता गोरटी देखावया. आणि रावण एकांत एकटाच उठला आणि निघाला लागला वाटाला. बोला. 4 महिने म्या सीता अशोकवनी ठेविली व्रता बळेची भोगी नमी आता म्हणून सकामता उठीला. लंकाधीश राजा रावण अंथरुणावर उठला आणि वाटायला लागला. 4 महिने या गोष्टीला मला वेळच का लावली असं म्या, आणि मला कोण आणू शकतोय. अहंकार जागा झाला रावणाचा, आणि अहंकार जागा झाल्यानंतर विवेक उंच विचार संपते. म्हणून नागवाडी वर्णन केलं, रावण उठला वाटायलाच लागला. काम उन्मत्त झाले लंकापती सवे यशुता शतानुशती सुवर्ण दीपिका घेऊन हाती तैल सिंचिती सुगंध. आता राजा रावण तो आविर्भावात चाललाय, पण एकटा चालल्यावर माग म्हणजे 100 असणाऱ्या शिविका दिवे हातात घेतलेत उजेडाचे. कनकदंड युक्त मानिकी शशांक छत्र धरिली की व्यजने वारी ती आणकी विडिया किती की देतात. आणि रावणाचं वैभव आहे काही. रात्र आहे, प्रसंग लक्षात घ्या. रात्रीच्या वेळेस त्याच्या डोक्यावर छत्री धरली, पुन्हा त्याला हवा घालते व्यंजन वाऱ्यानं. कासे पातळ निलांबर त्याची कटी सूत्र कटार किंकिनी ज्वाळमाळ विचित्र ब्रह्मसूत्र सांगद. आणि मग ब्रह्मसूत्र ब्रह्मदेव सांगतो मग काळुक्या रात्री कटीसूत्र आहे, याला बंधन नाही. म्हणजे बंधन कटीसूत्र मंगळसूत्राचं बंधन स्त्रीला, पण म्हणले याने काळ वेळ पाहिला काही पाहिला धडक निघाला, याला टाईम मुहूर्त नाही. ब्रह्मदेव म्हणजे काळ याच्या करता योग्य नाही, पण बोलायची पंचायत. बोला. मुकुट कुंडल्या अलंकार मणिमुक्त माळा निळहार वाकी आंदुवाचा गजर चरणी तोडर बिदाचा. रावणाचे अलंकार सांग. तो राजा आहे, ऐश्वर्य संपन्न, पायामध्ये तोडर आहेत, वाळ आहेत, पैंजण आहेत, सुगंध चंदनाची ओटी चंदन पदके शोभती दशकंठी खड्ग वसवणी मोष्टी सीता भेटी झालेला. हातामध्ये 10 कंठामध्ये 10 काय तर पदक. पदक याचा अर्थ आहे सुवर्णाचे अलंकार आहेत आपल्या भाषेत. आणि हातामध्ये एका तलवार घेतली आणि सीतेच्या भेटीला चाललाय. बोला. झालेला अशोकवाना प्रति सवे स्त्रियांनो कीती एक दीपिका दाविती बळे मनती पैकी. काय म्हणतात रस्ता इकून बराय, कोणी दिवा लावतोय, कोणी फुलं फेकताय अंगावर, कोणी सुवासिक पदार्थ असणारे अत्तरादी सुगंधादी पदार्थ जे असतील ना ते कोणी त्याचे फवारे मारतोय. रावणाचा ऐश्वर्य ते. बोला. दडपती द्राक्षांची आळी खचत
ती नागवेली पाळी लखलखिती सोन केळी वरील पवळी चालिल्या. या ठिकाणी मग त्या अशोकवनाकडे जात असताना टप्पे टप्पे लागले. जसे टप्पे लागते पवळी लागतात, पुन्हा तिथून चाफ्याच्या झाडाची लाईन लागते. प्रत्येक झाडाची देखोनी बनकरांचा थाट स्त्रिया चालती गडगडाट लवणी वृक्ष देती सपाट स्पर्श दुष्ट स्त्रियांचा. या ठिकाणी काय सांगितलं, वृक्षेत वाट कमी पडते. रावण चाललाय त्याच्या संग त्या परिचारिका त्याच्या दास्या चालल्या. मग जे आडवे ते वाटाला त्यांनी वाट काढलेली, ते काही राजमार्गाने चालले. म्हणजे वाटाला झाडे ते तोडून बाजूला टाकायचे. स्त्रियांच्या स्पर्शाखाली वाटिका वाळती समोळी वृक्ष झडती पुष्पी फळी वरील पवळी चालिल्या. त्यांनी पवळी पाडल्या गेल्या, झाडं तोडल्या गेले, वाळायला लागली झाडं त्यांच्या स्पर्शाने. हे अपवित्र लक्षण बर का. इथं शब्दशार्थ घेऊ नका. आपल्याला ह्यांच्याकडून वाचून घ्यायचे, आपलं नाही मांडायचं. दीपिका तेजाचे काळाडी वृक्ष होईल बाळ पानझडी अमृतवल्ली तडतडी रोपे रोकडी जळतील. या ठिकाणी म्हणले दिवे लावलेत ना रात्रीच्या दिव्यानी म्हणले अग्नी प्रज्वलित होईल. इतके दिवे लावले, झाडं तोडल्यानंतर हे झाडं पेटते आणि मग त्याच्यातले सुगंधीच्या वेली आहेत ना त्यांची सुद्धा होरपळ होईल. म्हणजे स्त्रिया गाते मोडी ती झाडे चापे मोडी ती हेम कमळीनी वाफे वरील पवळीचे साठोपे सीता समीप तो आला. समोर जायचं सीता अंतःकरणामध्ये ध्याशी. मग झाडा झोपाची ज्यांनी पाळले पोचले ना त्याचा झाड जोपासना केली. त्या राखणाऱ्याला किती कष्ट पडले. त्या रावणाला त्याचा विचार नाही. तोडायचे मोडायचे फेकायचे पुढे चालायचे. रावण येत सीते प्रती कोप हनुमंताचे चित्ती वृक्षी सरसवला मारुती लंकापती ते गुमसावया. कधीच राजा रावणाचा रात्री समायला यावा पाहिला. हनुमंतरायाला लागायला म्हणजे याला धुमशितो. धुमशितो शब्दाचा अर्थ आहे भरगडून पाडितो आपल्या भाषेत. चला. रावण झोंबता सीतेसी भोंब नेता रामापासी सांगो जात सुग्रीवासी लाजेल मजसी पुरुषार्थ जी 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 जी. हनुमंतराया म्हणू लागले, लंकादेश राजा रावणाने सीतेवर अतिक्रमण केलं. मी माझ्या सुग्रीव राजाला काही सांगावं, रामाला सांगावं का? मग मी पुरुषार्थी आहे का? बर का. पुरुषा शुरा हत्यारे साजती. शूर हे लढावे ना. मग क्षत्रियाचं वेळ प्रसंगाला रक्तय सळसळ करतं. ज्या ठिकाणी अन्याय होईना त्या ठिकाणी प्रतिकार करणं हे सुद्धा एक असणार पुरुषार्थाचं लक्षण आहे. हेची वानर समजता हनुमान मन न पुसकता गाय मारीन लंका नाता न पुसता श्रीरामासी जी 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 जी. आणि मग हनुमंतरायाने दृश्य पाहिलं. रावण आला आणि यांनी जर म्हणले सीतेला काही गालबोट लावलं ना तुम्ही पुरुषार्थी नाही म्हणजे नपुसक. नपुसक शब्दाचा अर्थ तृतीय पण त्या सगळ्याचा नाही. ज्या कार्याला आपण आलो ते जर कार्य आपल्याच्याने परिपूर्ण जर होत नसेल ना तिथं आपल्याला उणीव समजायची. मज देखता श्रीराम भाजा गांज जाता राक्षस राजा दाही शिरे विष भुजा गाये पूजा करीना मी जी 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 जी. म्हणजे जर सीतेला स्पर्श केला ना तर याचे असणारे 10 मुंडके 20 हात यांची पूजा करून टाक. आधीच न करावा घात सीते पासी लंकानाथ कैसी कैसी बोली बोलत तो वृत्तांत ऐको पाजी जी जी जी. आणि मग सीतेपाशी लंकाधीश राजा रावण काय बोलून ती कथा आपल्याला ऐकायची. सीता अनुसरली रावणाशी हे तो न घडे कदा काळेसी जरी हा भोगील बळसी तरी मी यासी मारीन जी 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 जी. मग हनुमंतराय म्हणजे सीताई रावणाला देणार नाही म्हणजे ऐकणार नाही त्याचं. पण म्हणले मी ना मिथ्या वर्ग बसायचो नाही. हनुमंतरायाने मनाशी निश्चय केला. बोला. मानोन्मत्त पानोन्मत्त राज्य उन्मत्त बळोन्मत्त ज्ञान गर्वे
ज्ञानोन्मत्त पंचोन्मत्त रावण जी 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 जी. या ठिकाणी वर्णन असं आलं ज्ञानोन्मत्त. मत म्हणजे तारुण्य, उन्मत बर का. पंच उन्मत 5 प्रकारची माणसाला वृत्ती म्हणजे बुद्धीवर भ्रम टाकणारे 5 विषय असो. पण तारुण्याचा मत, ज्ञानाचा मत, संपत्तीचा मत, सुंदर स्त्रीचा मत त्याच्या मनामध्ये जर विचार असेल तर हे असे असणारे शास्त्राने वर्णन केले बरं काही. पण ही उन्मत्त अवस्थेला प्राप्त होणारे साध्य आणि साधने बोला. पंचोन्मत्ताति उन्मत्त या लागी याते क्षीब म्हणत चिता काम्याती भ्रांत ब्रह्मोन्मत्त रावण. रावणाच्या बुद्धीला भ्रम झालाय. भ्रम झालाय म्हणजे बुद्धीमध्ये सद्विचार राहिलेला नाही. तो उन्मत्त झाला. सीतेची असणारा त्याला ध्यास लागला आणि 5 पापाने उन्मत्त असणारा तो रावण आहे. पण त्या रावणाची स्थिती वर्णन करीत असताना हनुमंतराय काय विचार करतात. या पर्याशोक वनात लंकानाथ आणि हनुमंत साधू पाहती निज स्वार्थ तो कथात अवधारा. शांती ब्रह्मनाथ बाबा वर्णन करीत असताना म्हणजे दोन स्वार्थावर उडीत बरं का. रावण त्याच्या कार्याला तत्पर आहे आणि हनुमंत सीतेची आणि रावणानं सीतेवर जर काही आक्रमण केलं तर हनुमंतराय म्हणते मी त्याला मारे. आणि रावण म्हणतो रावणाला हनुमंत माहित नाही. रावण त्याच्या कार्याला तत्पर आहे. दोन्ही आपोआपल्या कार्याला तत्पर असताना दोघं स्वार्थी आहेत म्हणजे आपोआपल्या कामाला. आणि ह्या दोघांच्या स्वार्थीपणात काय घडतंय ही आता आपल्याला उद्या ऐकायचंय. आधीच गोड रामायण श्रीरामाचे चरित्र याही माझी हनुमंत कथन गोड निरूपण अवधारा. आधीच रामायण असणार रम्य म्हणजे मनाला प्रसन्न करणार आहे. असं एक कितीतरी वर्ष होऊन गेले. 3 युग झाले रामकथा चालू आहे आणि प्रत्येक लोकांनी रामायण ऐकलेलं आहे. पण रामायण हे मनाला रमणीय, मनाची प्रसन्नता करणार आहे, चित्ताची एकाग्रता करणार आहे. आणि रामायण हे सगळं प्रपंचावर चालतं. प्रपंचिक माणसानं जीवन